नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आंबट गोड तिखट या आपल्या चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत जवळ्या वांगा बटाटा भाजी आणि तांदळाची भाकरी। तेही आपण बनवणार आहोत आपल्या कोकणी पद्धतीने। तर अजिबात वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया। तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, लसूण घालून घेते, कांदा घालते आणि मिरची। तर कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचे, साधारणतः 2 ते 3 मिनिट लालसर होईपर्यंत परतून घेते। आता टोमॅटो ॲड करून घेऊया। तर बघू शकता जो टोमॅटो आहे व्यवस्थित नरम पडला आहे। तर आता आपण याच्यात मसाला घालून घेऊया। हा जो मसाला मी तयार करून घेतलाय तो सुकं खोबरं आणि लसूण व्यवस्थित तेलामध्ये परतून त्याला वाटून घेतलेला आहे। तर आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले ॲड करून घेऊया। हळद, धने पावडर, गरम मसाला टाकून घेते आणि लाल तिखट परतून घेऊया तेल सुटेपर्यंत व्यवस्थित। तर इथे मी 2 वांगे आणि बटाटे कापून घेतलेले आहेत, तर ते ॲड करून घेणार आहे। आधी परतून घेते याला व्यवस्थित। आणि आपण आता यात ॲड करून घेणार आहोत जवला, जो आपण स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे 3 वेळा। आणि 1 ग्लास पाणी टाकून 7 ते 8 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेते। तर भाजी आपली इथे शिजून तयार आहे। साधारणतः 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत भाजी शिजायला। तर कोकम ॲड करून घेते मी याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकते आणि एक छोटीशी उकळी काढून घेते, जेणेकरून कोकमचा आंबटपणा उतरेल भाजीमध्ये। तर मस्तपैकी झणझणीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तर आता भाकरी तयार करून घेऊया। तर इथे 2 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि मी गरम पाणी घालून मळून घेणार आहे। गरम पाणी घातल्यामुळे कसं ते मऊ राहते भाकरी आपली। थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आपल्याला याला। तर असं घट्टसर पीठ मळून घेतल्यानंतर थापून घेऊया भाकरी आता। तर गरम पाणी घातल्यामुळे बघू शकता तुम्ही भाकरी आपली बाजूने फुटत नाही, व्यवस्थित गोलसर अशी भाकरी तयार झालेली आहे थापून आपली। तर तवा गरम झालेला आहे आपला, भाकरी शेकवून घेऊया। भाकरी टाकून घेते आणि पाणी लावून घेऊया आपण त्याला। तर पाणी पूर्ण सुकून नाही द्यायचं आपल्याला, पलटी मारून घेऊया एका साईडून। एका साईडने शेकलेली आहे भाकरी आपली। तर दुसऱ्या साईडून आता 2 ते 3 मिनिट शेकवून घेऊया। त्यानंतर पुन्हा पलटी मारूया। तर व्यवस्थित भाकरी बघा आपली फुगलेली आहे, तयार आहे आपली भाकरी। चला तर मग सर्व करून घेऊया आपली भाजी आणि भाकरी आता। तर बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली झणझणीत मस्त गावच्या पद्धतीची भाजी तयार आहे। आणि त्याला सुगंधी फार छान येतो, आपण जो जवला त्याच्यामध्ये टाकला आहे। तर नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि कळवा मला कमेंटमध्ये कशी झाली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।